जोशपूर्ण आणि गंभीर आवाजात. कधी विचार केलाय का, त्या काळात जर एक महान योद्धा जन्माला आला नसता तर आज आपला धर्म आणि संस्कृती कुठे असती? मुघल अत्याचार आणि सुलतानशाहीच्या जुलमानं जेव्हा सर्वत्र भीतीचं वातावरण होतं, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीतून एक सिंह उभा राहिला, ज्यानं केवळ तलवार उचलली नाही तर हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. एक असा शासक ज्यानं मुघलांना दाखवून दिलं की हिंदुत्वाची ताकद काय असते. एक असा योद्धा ज्याला मारण्यासाठी असंख्य कट रचले गेले, पण तो प्रत्येक वेळी धर्मरक्षणासाठी विजयी झाला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांना आज संपूर्ण विश्व हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखते. जर तुम्हाला तुमच्या धर्म आणि संस्कृतीचा अभिमान असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण ही कथा फक्त एका राजाची नाही, ही कथा आहे हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाची. अध्याय 1. धर्मरक्षणाची शपथ. 1630. त्या काळात भारतात धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली जात होती, मंदिरे तोडली जात होती. अशा वेळी माता जिजाऊंनी आपल्या पुत्राला फक्त युद्धकला नाही तर धर्मरक्षक होण्याची शिकवण दिली. शिवाजी महाराजांनी लहानपणीच समजून घेतले होते, जर आपला धर्म आणि संस्कृती वाचवायची असेल तर आपली स्वतःची सेना आणि स्वतःचं राज्य उभं करावं लागेल. तो क्षण. फक्त 16व्या वर्षी त्यांनी तोरणा जिंकून जाहीर केलं, आता हिंदवी स्वराज्याचा सूर्य उगवणार. अध्याय 2. हिंदुत्वाची टक्कर. अफझल खान वध. बिजापूरच्या सुलतानानं अफझल खानला पाठवलं. त्याचा एकच हेतू होता, शिवाजींना संपवून हिंदू प्रभाव मुळापासून नष्ट करणं. पण तो विसरला की शिवाजी महाराज फक्त एक मनुष्य नव्हते, ते धर्माचे रक्षक होते. जेव्हा खानानं कप्तानं हल्ला केला तेव्हा महाराजांच्या हातात होती शक्ती, वाघनख. एकच वार, आणि त्या महान योद्ध्यानं दाखवून दिलं की हिंदुत्व जेव्हा प्रखर होतं तेव्हा मोठमोठ्या सुलतानशाह्यांचे किल्ले हादरतात. अध्याय 3. आग्र्यातून सुटका. धर्माचा विजय. औरंगजेबाला वाटलं होतं की शिवाजींना कैद करून हिंदू साम्राज्याची कंबर मोडता येईल. आग्र्यात त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. मृत्यू समोर उभा होता. पण महाराजांनी आपल्या बुद्धीनं मिठाईच्या टोपल्यात लपून तिथून बाहेर पडण्याचा जो पराक्रम केला, तो इतिहासात धर्माचा विजय म्हणून नोंदला गेला. औरंगजेब पाहतच राहिला आणि महाराज पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत परतले. अध्याय 4. छत्रपती, धर्मसंस्थापक. 1674 मध्ये राज्याभिषेक झाला आणि ते फक्त राजा राहिले नाहीत, ते बनले छत्रपती. त्यांनी प्रशासनाला संस्कृत नावे दिली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि प्रत्येक हिंदूला निर्भयपणे आपला धर्म पाळता यावा याची खात्री केली. ते असे राजा होते ज्यांनी कधीही धर्मांतराचा मार्ग स्वीकारला नाही, पण इतर धर्मांचा आदर राखत स्वतःच्या हिंदुत्वावर अढळ राहिले. निष्कर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजही आपल्याला आठवण करून देतो की हिंदुत्व म्हणजे केवळ युद्ध नव्हे, तर आपल्या परंपरा, मर्यादा आणि संस्कृतीचे रक्षण करून त्यांना पुढे नेणं आहे. ते आजही आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. जर तुम्हाला तुमच्या इतिहासाचा अभिमान असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही कथा प्रत्येक हिंदू घरात पोहोचली पाहिजे, तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट